reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 5व्या भागात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. Let's read and write English for level 1. Lesson 43. Hello children. Today we will study lesson number 43. आजच्या पाठात आपण गेल्या 2 पाठात शिकलेल्या इंग्रजी अक्षरांची आणि शब्दांची उजळणी करणार आहोत. स्क्रीनकडे लक्ष द्या. आधी हे अक्षर कोणतं आहे आणि याचा आवाज काय होतो ते सांगा बरं. बरोबर. अक्षर आहे जी आणि आवाज आहे ग. आता पुढचं अक्षर. ते अक्षर कोणतं आहे आणि त्याचा आवाज काय होतो ते सांगा. अक्षर आहे जे आणि आवाज होतो ज. असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता पुढचं अक्षर. सांगा हे अक्षर आणि त्याचा आवाज. अक्षर आहे आय आणि त्याचा आवाज आहे इ. आता पुढचं अक्षर. अक्षर आहे यू आणि आवाज आहे अ. तुम्ही सगळ्यांनी असंच सांगितलंत ना? गुड. मुलांनो, जी, जे, आय आणि यू या अक्षरांनी सुरू होणारे खूप शब्द शिकला आहात ना तुम्ही? मग आता त्यांची उजळणी करूया. Activity 1. स्क्रीनवर चित्र दिसतंय ना? आता मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. या चित्रात 4 अशा गोष्टी शोधा ज्यांची इंग्रजी नावं ग या आवाजानं सुरू होतात. बघा, ग या आवाजानं सुरू होणाऱ्या 4 गोष्टी बघा. बघूया 4ही गोष्टी कोणाला सापडतायत ते. टीचर, मुलांनी सांगितलेल्या नावांची यादी वर्गातल्या फळ्यावर लिहून ठेवाल? चला, सुरू करा मुलांनो. कोणाकोणाला 4ही गोष्टींची नावं सांगता आली? हात वर करा बरं. गुड. बघूया तुम्ही दिलेली उत्तरं बरोबर आहेत का नाही ते. राहुल दादा एक एक शब्द सांगेल, तुम्ही त्याच्या मागे म्हणा. Repeat after me. Girl. Gate. Guitar. Goggles. शाबास. आता पुन्हा एकदा तेच चित्र बघा. आता याच चित्रात तुम्हाला अशा 4 गोष्टी शोधायच्या आहेत ज्यांची इंग्रजी नावं ज
या आवाजानं सुरू होतात. ज या आवाजानं सुरू होणारी 4 नावं सापडतायत का ते बघा बरं. तुमच्या टीचरना सांगा. टीचर, फळ्यावर लिहून ठेवा हां त्यांची उत्तरं. चारही नावं सापडली का? बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. राहुल दादा एक एक शब्द सांगेल, तुम्ही त्याच्या मागे म्हणा. Repeat after me. Jeans, Jeep, jackfruit, jam. गुड. आता असंच आणखी एक चित्र बघूया. मित्रांनो, स्क्रीनकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं? लुक ॲट द पिक्चर ऑन द स्क्रीन. या चित्रात 4 अशा गोष्टी शोधा ज्यांची इंग्रजी नावं ज या आवाजाने सुरू होतात. ते तुमच्या टीचरना सांगा. मगाच सारखंच टीचर मुलांनी सांगितलेल्या शब्दांची वर्गातल्या फळ्यावर यादी करून ठेवू शकतील. कोणाकोणाला 4ही शब्द सांगता आले? बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. हेमाताई शब्द सांगेल, तिच्या मागून तुम्ही म्हणा. रिपीट आफ्टर मी. जीन्स, जीप, जार, जॅकफ्रूट. आता याच चित्रातून तुम्हाला ग आवाजाने सुरू होणारे 4 इंग्रजी शब्द सांगायचे. बघा हां, 4 अशा गोष्टी शोधा ज्यांची इंग्रजी नावं ग आवाजाने सुरू होतात. ते तुमच्या टीचरना सांगा. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. हेमाताई शब्द सांगेल, तिच्या मागून तुम्ही म्हणा. रिपीट आफ्टर मी. ग्रेप्स, गेट, ग्वावा, गोट. शाबास. आता आणखी एक चित्र बघूया. नाव लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. आता मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. या चित्रात ज्या गोष्टींची इंग्रजी नावं अ आवाजाने सुरू होतात ते शोधा आणि तुमच्या टीचरना सांगा. बघा हां, अशा 2 गोष्टी आहेत या चित्रात. सापडलं का उत्तर? अम्ब्रेला आणि अंपायर हे 2 शब्द सांगितले का? व्हेरी गुड. आता हेच चित्र पुन्हा बघा. या चित्रात ज्या गोष्टींची इंग्रजी नावं ई आवाजाने सुरू होतात ते शोधा आणि तुमच्या टीचरना सांगा. बघा हां, अशा 2 गोष्टी आहेत या चित्रात. इन्सेक्ट्स आणि
इडली. हेच 2 शब्द सांगितले ना? बर. आता या सगळ्या शब्दांची हेमाताई बरोबर उजळणी करा. माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. अम्ब्रेला, अंपायर, इन्सेक्ट्स, इडली. या स्वाध्यायातल्या तिन्ही चित्रांमधले सगळेच्या सगळे शब्द कोणाकोणाला ओळखता आले? हात वर करा बरं. शाबास. चला आता पुढचा स्वाध्याय. ऍक्टिव्हिटी 2. मुलांनो, तुम्हाला पेन्सिल ताईंनी इंग्रजी अक्षरं कशी लिहायची ते शिकवलंय, हो ना? तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक इंग्रजी अक्षर 2 प्रकारे लिहितात. जसं या अक्षरांना म्हणायचं कॅपिटल लेटर्स. कॅपिटल अक्षरं कधी वापरायची त्याबद्दलचा नियम तर तुम्हाला माहितीच आहे. बरं, आता ही अक्षरं बघा. या प्रकारे लिहिलेल्या अक्षरांना म्हणायचं स्मॉल लेटर्स. राहील ना लक्षात? मग आता आजचा स्वाध्याय याबद्दलच आहे. बघूया काय आहे या स्वाध्यायात. अरे वा, काय गंमत आहे या स्वाध्यायात. तुम्हाला प्रत्येक कॅपिटल लेटरची जोडी योग्य त्या स्मॉल लेटर बरोबर लावायची आहे. चला तर मग पहिलं उदाहरण एकत्र करूया. सांगा बरं, कोणतं कॅपिटल लेटर दिसतंय? सगळेजण एन असंच म्हणालात ना? बरोबर. आता कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. कळलं का सगळ्यांना हा स्वाध्याय कसा करायचा आहे ते? चला तर मग आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता एकेकाला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. टीचर शक्य असेल तर प्रत्येक वेळी एका मुलाला पुढे बोलवून संधी द्या. चला, तयार का सगळी मुलं? कोणतं कॅपिटल लेटर आहे हे? सगळे मिळून सांगा. सगळेजण बी असंच म्हणालात ना? बरोबर. आता कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावायची आहे. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. करेक्ट आन्सर. चला आता पुढे जाऊया. आता पुढचं अक्षर. सांगा बरं कोणतं कॅपिटल लेटर आहे इथे? सगळ्यांनी पी असंच सांगितलं ना? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. आता उभं असणाऱ्या मुलांनी
टीचरला उत्तर सांगायचं. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. चला आता पुढे जाऊया. कोणतं कॅपिटल लेटर आहे हे सगळे मिळून सांगा. डी. असंच म्हणालात ना? डी. बरोबर. उत्तर देण्यासाठी एक जण तयार आहे ना? लुक ॲट द स्क्रीन. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. चला आता पुढे जाऊया. चला तयार का सगळी मुलं? लुक ॲट द स्क्रीन. कोणतं कॅपिटल लेटर लिहिलंय? सगळे मिळून सांगा. सगळेजण सी असंच म्हणालात ना? बरोबर. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? आता उभं राहिलेल्या मुलांनी कॅपिटल लेटरची योग्य त्या स्मॉल लेटरशी जोडी लावायची. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. चला आता पुढे जाऊया. सांगा हे कॅपिटल लेटर कोणतं आहे ते. बघा हा, योग्य उच्चार आहे फ. फ असं नाही म्हणायचं. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. आता उभं राहिलेल्या मुलांनी कॅपिटल लेटरसाठी योग्य ते स्मॉल लेटर शोधायचं. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. चला आता पुढे जाऊया. आता सांगा बरं कोणतं कॅपिटल लेटर लिहिलंय? सगळेजण एम असंच म्हणालात ना? बरं. चला आता कोण उत्तर देतंय? आता उभं राहिलेल्या मुलांनी उत्तर द्यायचंय. काय करायचंय ते माहितीच आहे तुम्हाला. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. चला आता पुढे जाऊया. गुड. आता पुढचं अक्षर. कोण उभं राहतंय? लुक ॲट द स्क्रीन. चला सगळे मिळून कोणतं कॅपिटल लेटर दिसतंय ते सांगा पाहू. सगळेजण टी असंच म्हणालात ना? बरोबर. आता उभं राहिलेल्या मुलांनी उत्तर द्यायचंय. सांग बरं कोणतं अक्षर या कॅपिटल लेटरचा जोडीदार आहे. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते.
करेक्ट आन्सर. अरे वा, किती छान आणि भराभर सराव केला तुम्ही सगळ्यांनी. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. या पाठात आपण अक्षरं, त्यांचे आवाज आणि त्या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या शब्दांची उजळणी केली. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल.